नमस्कार. आज आपण बोलूया IUI आणि IVF हे दोन्ही वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट असते याच्याबद्दल. बऱ्याच पेशंटला आम्ही जेव्हा बोलतो की तुम्हाला ॲडव्हान्स फर्टिलिटी किंवा थोडंसं आधुनिक ट्रीटमेंटची गरज पडते, तर त्यांना कन्फ्युजन वाटतं की आपण हर एक पेशंटला IVFच डायरेक्टली सांगतो किंवा ICSI ज्याला सध्या कॉमन मॅन म्हणायला लागले सुरू केले त्यांना. तर IVF आणि ICSIबद्दल तर सगळ्यांनी वाचलं असेल किंवा यूट्यूबवरती बघितलं असेलच. त्याचं मला मेन सांगायचं होतं की कॅथेटरबद्दल पण डिफरन्स असतो, हे लक्षात घ्या. हे एक IUIचं कॅथेटर आहे. हे एका प्रकारचं कॅथेटर आहे ज्याच्यामध्ये त्याला कर्वसारखं म्हणतो आणि एक एम्ब्रियो ट्रान्सफरचं कॅथेटर आहे जे खूपच बारीक आणि पातळ असतं. मी काय करतो, माझ्या पेशंटसाठी मी युजली IUI कॅथेटरच्या सोनोग्राफी जे आपण करतो त्याच्यामध्ये बघून घेतो की गर्भपेशीचा आकार कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याचा अँगल कसा आहे. त्याप्रमाणे डिसाईड करतो की कुठल्या पेशंटला कुठलं कॅथेटर वापरायचं. मग कधी मी कर्व वापरतो, कधी मी असं स्ट्रेट अजून एक प्रकारचं मिळतं स्ट्रेट कॅथेटर ते वापरतो. आणि कधी कधी खूप पेशंट समजा IUI फेल होत असेल तर मी त्यांना हे असं एम्ब्रियो ट्रान्सफरचं कॅथेटर हे देखील वापरू शकतो. जेणेकरून काय की जेवढं आपण पाहिजे त्या पेशंट्सला IVFमध्ये जो प्रेग्नन्सी रेट मिळतं किंवा जी आपण काळजी IVFमध्ये करतो तेच गोष्टी आपण IUIसाठी पण करून त्यांना प्रेग्नन्सी देऊ शकतो. मी पेशंटचं कधी कधी USG करेक्ट जसं आपण एम्ब्रियो ट्रान्सफर करतो IVFमध्ये तसं USG करेक्ट IUI सायकल पण केलं जातं. म्हणजे काय की सोनोग्राफीचा प्रूफ वरती ठेवायचा आणि मग कॅथेटर आतमध्ये ढकलायचं, त्याच्यासोबत स्पर्म्सला इंजेक्ट करायचं. याच्याने दोन गोष्टी होतात. पेशंटचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो की हो, डॉक्टरांनी जे स्पर्म सोडले ते गर्भपेशी आतमध्येच गेलेत. तसं एक की तिकडे त्याच्यामध्ये इमेज दिसायला सुरू होऊन जातात, जेणेकरून पेशंट कॉन्फिडन्स वाटतो की हो, माझे हजबंडचे स्पर्म छानपैकी गर्भपेशी आत गेलेले आहेत आणि व्यवस्थितपणे त्याचं काम होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ते अँगल जे म्हटलं ते पण छानपैकी कळून जातं आणि त्यामुळे पेशंटचा प्रेग्नन्सी रेट इव्हन IUI सायकलमध्येही वाढतो. तर हे मला तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. थँक्यू.